हे त्याचं पॉईंट आहे. पण सर्व हे पॉईंट इथं फायनल झालेला आहे. या ठिकाणी क्रॉस काढलेला आहे आपण प्लस. पूर्ण हे 1.5-2 एकर शेत फिरल्याच्या नंतर असे बरेच काही गाव आहेत की पाऊस एक वेळ निघून गेला तर परत आलाच नाही. त्याच्यामुळे ड्राय लेअर आपल्याला जास्त भेटत आहेत. जे रेग्युलरली चालू असणारे बोरवेल सुद्धा आज कंडिशन अशी झाली आहे की ते बंद पडलेले आहेत. तर आज आपण यांच्या शेतीमध्ये आलो होतो. तर बोरवेलचा पॉईंट काढण्यासाठी आपण लेअर परफेक्ट अशा चेक केल्या की पाणी आहे किंवा नाही आहे, पाणी ड्राय आहे ही लेअर की भरलेली आहे, हे आपण पूर्ण फायनल चेक केल्याने जवळपास 1 ते 1.5 तास आपल्याला 2 एकर क्षेत्र फिरण्यासाठी लागलेलं आहे. इतकं आपण इतक्या ठिकाणी वेळ दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण पॉईंट काढून दिलेला आहे भाऊच्या वावरामध्ये शेतामध्ये. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक लेअर जवळपास 1 इंची इतकी सध्या तिच्यातनी प्रवाह पाण्याचा चालू आहे. 1 इंची इतका प्रवाह सध्या चालू आहे आणि दुसरी लेअर ही अर्धा इंचीच्या आसपास, अर्धा इंची किंवा पाजर स्वरूपाची म्हणता येईल, त्या एका लेअरला आहे. दुसऱ्या लेअर जवळपास 1 इंची आहे. तर इथं तुम्ही गृहीत धरू शकता की 1.25-1.5 इंची आसपास या ठिकाणी इतकं पाणी लागल. पण नारळाच्या बेसवर पाण्याच्या खोलीचा एक अंदाज लावलेला आहे, अनुमान लावलेला आहे. परफेक्ट 10, 15, 20 फूट मागं पुढे होऊ शकतं. खोलीतनी कधी एखाद्या वेळेस फसगत होऊ शकतं, त्यातनी काही नवल नाही आहे. पण एक आपण प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी की खोलीचा अंदाज आपण बऱ्याच ठिकाणी सांगत आलेलो आहोत. तर ते बऱ्यापैकी सक्सेस त्यामध्ये आपल्याला भेटलेलं आहे. पण तरीसुद्धा खोलीमध्ये मागे पुढे कमी जास्त होऊ शकतं. आणि एक आपल्यापाशी रॉड आहे, तर 2.5 फुटे रॉड आहे ते, आणि एक नारळ, आणि एक आपल्या अभ्यासातून आपण एक यंत्र तयार केलेलं आहे. ते यंत्र या 3 याच्या सहाय्यानं आपण भरपूर सारे पॉईंट बघितले. युट्यूबला आपले व्हिडिओ सुद्धा होते, पण ते काही कारणास्तव डिलीट झाले. आणि या रॉडच्या बेसवर आपण हे पॉईंट फायनल केलेला आहे क्रॉस. तर या ठिकाणी 1.5 इंची इतकं पाणी लागण्याची शक्यता, इथं 1.5 इंची इतकं पाणी लागल. भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.